की आईबापाला दुःख झालं रडते ते धाई धाई, की त्या आईबापाला दुःख झालं ते रडते धाई धाई, कशी विजली म्हणे प्राणज्योत, आता तू जगात नाही राहिली माझ्या ताई. नमस्कार यूट्यूब फॅमिली. वैष्णवीताई हगवणे या ताईसाठी एक छोटीशी कविता बनवण्याचा एक प्रयत्न केला आहे. खरं तर शब्द माझे नाही, आईचे शब्द आहे. माझा एक छोटासा प्रयत्न आहे. आईने आईच्या आवाजात जी कविता जोडली ती आपण कवयित्री कांताबाई शिंदे या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा अपलोड केली आहे. तिथे सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. मी माझा एक छोटासा प्रयत्न करतोय की थाटामाटात लग्न केलं होती ती आनंदाची घडी, की थाटामाटात लग्न केलं की होती ती आनंदाची घडी, लेक जावई बसून जातील म्हणून घेऊन दिली होती गाडी. फॉर्च्युनर गाडी दिली म्हणे. की किती बाई दिलं सोनं चांदी मी तर ऐकून झाले म्हणे दंग. आई म्हणते की किती बाई दिलं सोनं चांदी मी तर ऐकून झाले दंग, आणि लग्न लावून किती निष्ठूर झाला शेवटी जावई लेकी संग. आईवडिलांनी लेकीचा थाटामाटात लग्न लावून दिलं आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील, परंतु ते अश्रू आनंदाचे असतील. बरोबर. कारण त्यांना काय माहीत की प्रेमाचं नातं पुढं सोनं चांदी धन पैसा आणि एक दिवस हे नातं सौद्याचं बनून जाईल. म्हणून माझी आई पुढल्या ओळीत सांगते की सासू सासरे ननंद नवरा झाले चौकून चौघे जण, की सासू सासरे ननंद नवरा झाले चौकून चौघे जण, आणि कोटी रुपयाची केली मागणी म्हणे आण तुझ्या बापाकडून. 2 कोटी रुपये मागितले होते म्हणे. तान्या बाळाची दयाने आली कळलं नाही हे कसं, की त्या तान्या बाळाची दयाने आली हे कळलं नाही कसं, वैतागली वैष्णवीताई मग म्हणे घेतली गळफास. म्हणजे अगदी हृदयाला पिळवून टाकणारी घटना घडलेली आहे. की आईबापाला दुःख झालं रडते ते धाई धाई, की त्या आईबापाला दुःख झालं ते रडते धाई धाई, कशी विजली म्हणे प्राणज्योत, आता तू जगात नाही राहिली माझ्या ताई. म्हणजे काय बोलू आता. कारण 2च व्यक्ती अशा आहे की त्यांना खूप दुःख होतं, ते म्हणजे आई आणि वडील. बाकी तर आम्ही 4 दिवस आपण दुःखात राहू, व्हिडिओ बनवू, कविता तयार करू, सोशल मीडियावरती टाकू, शेवटी आपण विसरून जाऊ. पण आई वडील शेवटच्या श्वासापर्यंत ही घटना लक्षात ठेवतात. व्हिडिओच्या शेवटी माझी आई म्हणते की आणि विनंती करते सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून की लेकी वाणी धरावा सुन याचा विचार करावा आधी, की लेकी वाणीच धरावा सुन याचा विचार करावा आधी, लोकांच्या ग धनपैशावर नजर ठेवू नये कधी, लोकांच्या ग धनपैशावरती नजर ठेवू नये कधी. अर्थात हा छोटासा प्रयत्न होता. प्रयत्न कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद. काय चाललं ग? काही नाही, मला तर खूप कंटाळा आलाय. मला पण आज सरनं पाढे पाठ करायला सांगितले. तुझे कुठं लोक झाले? माझे 300च्या पुढे गेले. तुझे? माझे 500 लोक परफेक्ट झाले. आता मला पण पटकन 500 लोक करणे. मला पण क्लासेसला नाही यायचंय का, पण पाढेच पाठ नाही झाले. तुझे कुठं लोक झाले? 1000 पर्यंत झाले. हट, खोटं बोलती. म्हणून दाखवले तर हे चॉकलेट दे. मग 97चा 97 1चा 97 97 2चा 194 97 3चा 291 97 4चा 388 97 5चा 485 97 6चा 582 97 7चा 679 97 8चा 776 97 9चा 873 97 10चा 970. श्रावणी खूप छान पाढे पाठ केले. मला पण आता 1000 लोक करायचे. घे तुला चॉकलेट.